नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस परत एकदा वादळी ठरणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे 12 आमदार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आलेले होते. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील उमटल्याचं दिसलं. आज भाजप विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी बाकांवर असणाऱ्या नेत्यांसमोर साधारणतः 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचं लक्ष असणार आहे. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, आजचा दुसरा दिवस देखील वादळी ठरेल अशीच शक्यता वाटतेय. एकीकडे अनेक पुरवणी मागण्यांचं जे एकमतानं जे त्याचं पारित करणं आहे ते महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजप देखील आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. आक्रमकपणे हे आंदोलन होईल असं सध्या तरी दिसतं आहे. सागर, आजच्या या दिवसभरातले एकंदरीतच कामकाजाविषयी काय सांगता येईल? अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अवघ्या 2 दिवसाचं हे अधिवेशन आहे. काल भाजपाचे 12 आमदार निलंबित करण्यात आले. अर्थात भाजप आज वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होताना आंदोलन करेल असं सांगितलं गेलेलं आहे. अधिवेशनाच्या आधीच सुरुवातीला भाजप आंदोलन करेल. सभागृहात देखील वेगवेगळ्या विषयांवर भाजप आक्रमक होईल असं सांगितलं गेलेलं आहे. सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार ठराव आणू पाहतंय आणि नवीन कायद्याची काही अंमलबजावणी करण्यासंदर्भातले देखील तरतुदी असणारा नवा कायदा आणणार आहे. तो कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर केला जाईल आणि त्यानंतर सभागृहात ठेवला जाईल. अर्थात जी विधानसभेची कामकाज पत्रिका आहे त्यामध्ये तर कृषी कायद्याचा उल्लेख नाही या विधेयकाबाबतचा, ठरावाबाबतचा. पण दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जो मुद्दा काल वादाचा झाला होता ओबीसी आरक्षणाचा, तसाच मुद्दा आज देखील 2 मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे. एक तर कृषी कायद्यावरून महाविकास आघाडी केंद्र सरकारवर टीका करेल. दुसरीकडे लसीकरणाचा जो गेल्या 2-4 महिने झालं महाराष्ट्रामध्ये खेळखंडोबा झालेला आहे. केंद्र सरकारचे नेते सांगतायत, भाजपचे नेते सांगतायत की राज्याला पुरेसा लसीकरण होतोय, पण राज्य सरकार मात्र लसीकरण योग्य होत नसल्याचा दावा आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 3 कोटी लस द्यावा आणि ही केंद्राची जबाबदारी आहे अशा स्वरूपाचा ठराव देखील आज दोन्ही सभागृहांमध्ये आणला जाणार आहे. यावरनं देखील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं सभागृहामध्ये वाद दिसेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही सगळ्यात महत्वाची आज घडामोडी घडताना दिसेल ती म्हणजे आज महाविकास आघाडीमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप, महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील काही आरोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये काही महत्वाचे आरोप गैरव्यवहाराचे पुराव्यासह सादर करतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण राहील. कारण की काल 12 आमदार ज्यावेळेस भाजपाचे निलंबित केले गेले त्यानंतरनं भाजपाने इतर पर्यायी मार्गांचा सुद्धा आता विचार केला जातो. कायदेशीर कोर्टात जायचंय पुढे. आता काल ते राज्यपालांनाही भेटलेले आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या मार्गांचा विचार होतोय. पण भाजप सभागृहामध्ये कोणत्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करतायत, त्याच्याबाबत काही पुरावे सादर करतायत का, याच्यावर सुद्धा महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे असं म्हटलं जातं. कारण की मागील अधिवेशनामध्ये अनिल देशमुख असतील, संजय राठोड असतील असे 2 दिग्गज कॅबिनेट मंत्र्यांना महाविकास आघाडीमधून राजीनामा देऊन बाहेर जावं लागलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठमोठी कोण अजून प्रकरणं समोर येत आहेत का? एका बाजूला अजित पवारांची चौकशीची मागणी भाजपाने अधिवेशनाच्या आधीच केलेली आहे. पवार कुटुंबियातल्या वेगवेगळ्या लोकांना नोटीस गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस नेमकं कोणत्या मंत्र्यांना
कोंडी करणार आहेत, कोणते भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार आहेत, याची देखील मोठी चर्चा आज दिवसभर राहील असं म्हटलं जातं. बिलकुल सागर, आणि आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सातत्यानं बोललं गेलं, अधिवेशन सुरू व्हायच्या आधी देखील आणि काल देखील हा मुद्दा चर्चेला गेला. आज याबाबत नेमकं काय होईल असं वाटतं? काही होण्याची शक्यता आहे का? विधानसभा अध्यक्षपदाचा जो तिढा होता तो एक प्रकारे आज तरी सुटेल अशी शक्यता दिसतेय का? सागर, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. कालच या संदर्भामध्ये, कारण की जर राज्यपाल राज्यपालकडे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवणं, त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं हे अपेक्षित आहे. पण आता हे जवळपास होणं शक्य नाही, कारण की 2 दिवसाचं अधिवेशन आहे. आजच्या आज कार्यक्रम जाहीर होणं आणि त्यानंतरनं निवडणूक प्रक्रिया करायला किमान 2 दिवस लागतात. अधिवेशन संपणार असल्याने आज या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा हा विषय संपलेला आहे. दुसरी मागणी जी काँग्रेसची होती की केंद्राचा जो कृषी कायदा आहे त्या विरोधात ठराव आणून राज्याचा नवीन कायदा आणायचा, अद्याप देखील पटलावर तशा स्वरूपाचा अधिकृतरित्या प्रस्ताव आलेला नाही. या मात्र सकाळी 10 वाजता एक कॅबिनेट बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये या कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये मंजुरी मिळाली जाईल राज्य सरकारची आणि केंद्र सरकारच्या ठरावाच्या विरोधात निषेधाचा ठराव केला जाईल असं म्हटलं जातं. यानंतर दिवसभरामध्ये कदाचित हा विषय समोर येईल आणि त्यानंतर सुद्धा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सभागृहामध्ये दिसेल असं म्हटलं जातं. बिलकुल सागर, आणि आपण आणखीन एक मुद्दा उपस्थित केला होता या सगळ्या गोष्टींची माहिती देताना की लसीकरणासंदर्भात जो काही गोंधळ गेल्या काही दिवसांमधला आपण बघितलं, राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष सातत्यानं आपण झाल्याचं बघितलं होतं. मोठा वाद झाला होता, त्यावरनं ठराव देखील याबद्दलचा आज आणला जाणार आहे. याबद्दल विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये. सागर, त्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, लसीकरणाचा मुद्दा गेल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेचा झालेला आहे, कारण की केंद्र सरकारचा दावा आहे की महाराष्ट्र राज्याला पुरेसे लसीकरण होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांचं मत आहे की इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रावर लोकसंख्येच्या तुलनेने लस कमी उपलब्ध करून दिली जाते. यावरूनच केंद्र सरकार मधील भाजप नेते आणि राज्यातले महाविकास आघाडीचे काँग्रेस, एनसीपी, शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आता लसीकरण बऱ्यापैकी शहरी भागामध्ये उपलब्ध होत असलं तरी अनेक ग्रामीण भागांमध्ये लस उपलब्ध होत नाही. या कोविशिल्डची लसीचे डोस जे आहे तो कालावधी 1 महिना आधी होता, त्यानंतर तो 2 महिने केला, आता 80 दिवस केलेला आहे. हा कालावधी मुळात वाढवण्याचं कारण देखील लस उपलब्ध नाही अशी एक चर्चा आहे. या सगळ्या गोष्टींची आज उहापोह दोन्ही सभागृहांमध्ये होणार आहे. या संदर्भामध्ये आज एक ठराव पारित केला जाईल जो महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मांडला जाणार आहे. तो ठराव अशा स्वरूपाचा आहे की केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारला प्रति महिना 3 कोटी लस उपलब्ध करून द्याव्यात अशा स्वरूपाचा ठराव आहे. अर्थात केंद्र सरकारकडे जबाबदारी ढकलण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे या ठरावाच्या माध्यमातून आणि नेमका याच मुद्द्यावरून भाजप राज्यातले जे भाजप नेते आहेत ते देखील आक्रमक होताना दिसतील, कारण की जर केंद्र सरकार योग्य पद्धतशीर सगळ्या नियमानुसार लस उपलब्ध करून देते तर मग राज्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस म्हणजे लसीकरणाच्या नावाखाली वेगळे खोटी औषधं देणं, नुसते लस दिल्याचं कारण दाखवणं अशा स्वरूपाची काही प्रकरणं उघड झालेली आहेत. हे नेमकी उदाहरणं घेत भाजप नेते सुद्धा सरकारची कोंडी करतील. सागर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये ज्या 12 आमदारांचं काल निलंबन झालं होतं, हायकोर्टात हे सगळे आमदार दाद मागणार असल्याचं समजलेलं होतं. सागर, त्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे? या आमदारांच्या निलंबनाबाबतचा निर्णय आज होऊ शकतो असं वाटतं का? वास्तविक ज्या पद्धतीने 12 आमदारांना निलंबित केलेलं आहे त्या आणि विशेष म्हणजे तालिकापदी अध्यक्षपदी असताना भास्कर जाधव यांनी सांगितलं की आत केबिनमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे. वास्तविक जी माहिती मिळते त्यानुसार आत सभागृह अध्यक्ष दालनामध्ये सीसीटीव्ही फुटेज नाही आहे आणि ज्या आमदारांची 12 नावं घेतलेली आहेत त्यातले कित्येक आमदार तिथे उपस्थित देखील नव्हते ज्यावेळेस गोंधळ झाला अध्यक्ष दालनामध्ये, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. अर्थात
यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। भाजपा दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई म्हणून पहिल्यांदा त्यांनी एकतर राज्यपालांकडे गेलेले आहेत, वस्तुस्थितीची कल्पना दिलेली आहे की नेमकं घटना काय घडली होती आणि कारवाई कशा सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे। आता भाजपातले काही प्रमुख नेते या संदर्भामध्ये विचार करतायत की ज्यावेळेस पुढच्या कालावधीमध्ये जर आज निर्णय प्रक्रियेमध्ये जर प्रस्ताव आणलाच नाही तर न्यायालयीन लढाई लढत न्याय मागण्याचा प्रयत्न भाजप आमदार जे 12 निलंबित करण्यात आलेले आहेत ते करतील। त्या दृष्टिकोनातून सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। याचं प्रमुख कारण आहे की प्रतोद स्वतः आशिष शेलार त्यात आहेत, गिरीश महाजन आहेत की जे सभागृहामध्ये अतिशय आक्रमक आणि नियमांचं काटेकोर पालन करत सत्ताधारी बाकांवरची कोंडी करत होते। अशाच काही प्रमुख नेत्यांना मुद्दामून निलंबित केलं आहे का असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं। त्यामुळे ते कोर्टात जातील असं सांगितलं गेलेलं आहे। त्या अनुषंगाने सुद्धा काही घडामोडी आज उद्या 2 दिवसात घडताना दिसतील। बिलकुल सागर, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। आजच्या या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय घडतं, अनेक कोणकोणते मुद्दे या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान समोर येताना दिसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे आणि सोबतच या 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील कदाचित गाजू शकेल असं वाटतंय। आणि याचबद्दलची पुढची बातमी बघूया। विधानसभेत अनेकदा वादाचे प्रसंगही घडलेत। सभागृहाच्या परंपरा आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पाहूयात त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट।